देशभरात आज नीट फेरपरीक्षा होती आहे। अहिल्यानगरमधल्या 12 परीक्षा केंद्रांवर 5385 विद्यार्थी नीटची फेरपरीक्षा देत आहेत। त्या अनुषंगाने आतापासूनच परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। NTA मार्फत घेण्यात येणारी नीट परीक्षा जी आहे तर त्या अनुषंगाने आज राज्यभर असेल देशभर असेल परीक्षा केंद्र जे आहे तर ते सज्ज करण्यात आलेले आहेत। खरं तर अहिल्यानगरमध्ये 12 परीक्षा केंद्रांवरती या परीक्षा होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आतापासूनच परीक्षा केंद्रांवरती तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या वेळेला या परीक्षेचे पेपर जे आहेत तर ते फुटलेले होते आणि त्यानंतर एकच खळबळ जी आहे संपूर्ण राज्यभर उमटलेले होते आणि त्यानंतर बघितलं तर आता प्रशासनाकडनं अशा काटेकोर पद्धतीने जो आहे बंदोबस्त ठेवण्यात येतो आहे। अहिल्यानगरचा जर आपण विचार केला तर 5385 विद्यार्थी आज या परीक्षा ज्या आहेत तर ते देणार आहेत आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ते काळजी जी आहे तर ती घेतली जाते आहे। पायाभूत सुविधा या प्रत्येक परीक्षा केंद्रावरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। अखंड वीज पुरवठा करण्याच्या सूचना ज्या आहेत तर त्या देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर वैद्यकीय पथकं असतील, औषध उपचार जे आहेत तर ते परीक्षा केंद्रावरती उपलब्ध असणार आहेत। सोबतच जर बघितलं तर मोठा बंदोबस्त खरं तर पोलिसांचा असणार आहे। एकूणच बघितलं तर या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं काळजी जी आहे तर ती घेतली जाते आहे। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, ABP माझा, अहिल्यानगर।